नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारे स्वागत करते आहे. त्याचं टायटल आणि थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल आणि असंही तुम्ही समजू शकता की मला पुन्हा फोनने एक संधी दिली आहे. तुम्ही म्हणाल की फोनने कशी बरं संधी दिली? तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर आपला पहिला व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं की माझ्याकडनं मी क्रॉस चेक न करता ते चॅनल डायरेक्ट डिलीट मारलं आणि त्यामध्ये आपण जी केरळ ट्रिप केलेली होती 1 हफ्त्याची, ते पूर्ण व्हिडिओज अगदी डे बाय डे मी शूट केलेले होते. ते पूर्ण व्हिडिओज डिलीट झाले. पण मोबाईल म्हणजे मेन म्हणजे आयपॅडने मला खरं तर ही संधी दिली आणि काही क्लिप्स माझ्या ह्याच्यात ऑलरेडी होत्या. आता काही माझ्या हसबंडच्या ह्याच्यात असेल, जर मला त्या सापडल्या तर त्या मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. तर आता इथे ना असं खरं म्हणायला गेलं तर हे मोस्ट ऑफ BTSच आहेत आणि आय डोंट नो, खरं तर असं म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि इकडे काही माझे BTS आहे. म्हटलं चला ह्या मेमरीज आपण कलेक्ट करून एक छान असा व्लॉग बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात. ही केरळची ट्रिप आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची होती, खूप मेमोरेबल होती, खूप रिफ्रेशिंग होती आणि ॲज अ कपलसुद्धा खूप पहिली आमची ट्रिप होती, पहिली-वहिली, ती पण निर्वीसोबतची. म्हणजे निर्वी झाल्यानंतर खरं तर आम्ही पहिल्यांदा ॲज अ कपल फिरायला गेलो आहे. आम्ही एक कपल होतो आणि तुम्हाला जी बाजूला दिसत आहे ते आमचे फ्रेंड्स आहेत. तर आम्ही असे 2 कपल गेले होतो आणि हे सगळे BTS आहेत. याचे व्हिडिओज Instagramवरती ऑलरेडी आपण टाकलेले आहेत. सो तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. टी म्युझियम असेल किंवा बऱ्याच गोष्टी तिथे केल्यात. पण खरं सांगते, जे कोणी माझ्यासारखे असतील ना, की ज्यांना खूप जास्त गाडी लागते, मोशन सिकनेसचा त्रास होतो, अशांसाठी केरळ म्हणजे तुम्ही एन्जॉयच नाही करू शकत. खरं सांगायचं गेलं तर पहिले 3 दिवस तुम्ही नाही एन्जॉय करू शकत. जसं की मुन्नार असतं आणि त्यानंतर मग जेव्हा तुम्ही टेकडीहून खाली उतरता, त्यानंतर मग जेव्हा सरळ रोड लागतो, तेव्हा तर खरं तर तुम्ही एन्जॉय करू शकता. पण ऑलरेडी 3 दिवस जे आहेत ते ऑलरेडी पूर्ण असे वळणाचे घाट आणि हे असल्यामुळे तुम्ही ऑलरेडी एक्झॉस्ट झालेले असतात. नंतर सरळ रोड झाला तरी पण ते झोपावंच लागतं आणि लिटरली सांगते, जेव्हा केरळला गेलो इतकं सुंदर सुंदर चहाचे मळे होते आणि मला हे काहीही घेता आलं नाही. मी गाडीतून उतरल्यानंतर अर्धा तास सेट व्हायचे आणि मग नंतर जे काही आहे ते शूट करायचे. यामध्ये माझ्या हसबंडने मला खरंच खूप सपोर्ट केला होता. कारण बॅक द एंड माझी मुलीला सांभाळणं गाडीमध्ये, तिला काय खाऊ घालणं, सगळं काही खरं म्हणजे त्यांनीच केलेलं आहे. मी फक्त उलट्या करायच्या ह्याच्यात होते आणि लिटरली सांगते, ज्या दिवशी मी केरळला पोहोचले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मुन्नार एक्सप्लोर करणार होतो आणि ह्या काही त्याच क्लिप आहेत. तर इथे लिटरली मला आठवते 9 ते 10 वेळेस मी उलट्या केलेल्या असेल. कारण लिटरली 10-10 सेकंदनी फक्त आणि फक्त वळणं होती. हे सगळं काही मला माझ्या डोळ्यांनी बिलकुल पाहता आलं नाही आणि ज्यांना कोणाला मोशन सिकनेसचा त्रास होतो गाडीमध्ये बसल्यानंतर, त्यांना तर हे नक्कीच कळेल काय होते मंडळी. फिरायची खूप इच्छा आहे. काही का असो, उलट्या करत करत का होईना, पण पूर्ण एन्जॉय करायचंय आणि हेच वय असतं आपलं. नंतर म्हातारपण झाल्यानंतर तर काय टोंगळे वगैरे दुखतात. त्यामुळे मग आमची पहिली ट्रिप तर खूप जबरदस्त झाली आणि अशाच ट्रिप आम्ही नक्कीच काढणार आहोत आणि तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहोत. ॲज अ कपल ट्रिप, ॲज अ फॅमिलीसोबत सुद्धा ट्रिप खूप मजा येते मंडळी आणि केरळ तुम्ही नक्कीच जायला पाहिजे. खरं तर केरळला आम्हाला जूनमध्ये जायचं होतं, पण एक दिवशी आम्ही असंच बसलो आणि त्यानंतर असं कळलं की तिथे जो काही मेन फिरायचा महिने असतात, तर तेच असतात. आपला हिवाळा असतो, जेणेकरून तिथे जास्त गरमी होत नाही आणि आम्ही ते जानेवारीमध्ये बघितलं आणि लगेच 26 जानेवारी येत होती, 1 हप्ता आम्हाला सुट्टी मिळत होती. आम्ही लगेच ते बुक केलं आणि एक 15 दिवसात आमचं सगळं आणि प्लॅन मस्त झाला. खूप जबरदस्त ट्रिप झाली होती. आमच्यासोबत निर्वी होती आणि जे आमचे फ्रेंड्स होते त्यांनाही मुलगा होता, त्यामुळे ते दोघं एकाच वयाचे होते. जबरदस्त मुलांनी सुद्धा कोऑपरेट केलं. खूप जबरदस्त फिरलो आणि मी सोडून बाकीचे जे तिघं होतं, खरं तर त्यांनी मला ॲडजस्ट केलं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्यासोबत जे येतात तेही आपल्यासारखे असले तर खरंच ते जुळवाजुळव खूप छान मिळून येते आणि मी कंटिन्यू वॉमिटिंग करत होते आणि मी माझी जागा काही सोडली नव्हती आणि बाकीचे ते तिघंजणच एक पुढे जायचं, एक मागे जायचं असं करत होते. त्यामुळे त्या तिघांचे सुद्धा खूप खूप थँक जेणेकरून माझी ही ट्रिप खूप छान मेमोरेबल झाली आणि इतके सुंदर सुंदर स्पॉट होते. पण अगदी माझ्या जवळून सुद्धा गाडी गेली तर मला असं वॉमिटिंग सारखं व्हायचं. त्यानंतर मग आम्ही बीचवरती वगैरे गेलो. लिटरली आता मला आठवत नाहीये की आम्ही कुठे-कुठे गेलो होतो आणि त्यामुळे ते व्लॉग्स होते. डे 1, डे 2, डे 3 आणि आमची आताच जूनमध्ये जे आहे अॅनिव्हर्सरी झाली, तेव्हाच आम्ही ते केरळचे व्लॉग जे आहेत ते बघितले आणि खरं सांगते खूप छान वाटत होतं आणि आता इतकं वाईट वाटते, पण ठीक आहे.
काही नसल्यापेक्षा काही असलेलं कधीही बेटर असतं. इथे भलेही मी तुम्हाला जास्त दिसत नाहीये, म्हणजे 5 मिनिटापर्यंत जे आहे तो आडव्या क्लिप्स जे आहे ते सगळे BTSच आहेत. पण नंतर जे आहे ते मग आम्ही असं रील वगैरे शूट करण्यासाठी उभे घेतले होते. तर म्हटलं चला त्यासुद्धा आपण याच्यातच ॲडजस्ट करून ठेवूयात. आणि कुठेही ट्रिपला जायचं म्हटलं तर खूप सारे रील्स आपण एकमेकांना शेअर करत असतो. तर त्यातलाच एक ट्रेंड असा आला होता, की असं बीचवरती नाही का असं हार्ट कोरायचा आणि नंतर त्यामध्ये फोटो काढायचे. आणि आम्ही ते केलं आणि मग आम्ही तिथे अॅनिव्हर्सरीचा व्हिडिओसुद्धा शूट करून घेतला होता. कारण आमची 5th अॅनिव्हर्सरी होती ॲक्चुअली. आणि त्यामुळे इथले व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा खूप खूप जबरदस्त आले होते. आणि हे सगळं काही कलाकुसरी आहे ती माझ्या नवऱ्याची आहे. तुम्ही बघू शकता आमचे जे काही BTS आहेत ते तुम्ही खरं तर इथे बघता आहेत. जबरदस्त फोटो आले होते. खूप मज्जा केली आम्ही. आणि त्यानंतर आम्ही बोट राईड घेतली होती. आता खरंच मला याचे नावंसुद्धा आठवत नाहीये, कारण आता मी विसरले. पण खूप जबरदस्त होतं. हे पण खूप शांत मस्त वाटत होतं. यामधले सगळ्या डेजचे खरं तर छोटे-छोटे का होईना क्लिप्स आल्यात. फक्त त्रिवेंद्रम जेव्हा आम्ही टेम्पल व्हिजिटला गेलो होतो, तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी एवढं शूटसुद्धा केलं नव्हतं. तर फक्त तिथलं नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी आहे. फक्त टेम्पल व्हिजिटचा नाही. इव्हन आम्ही काय अटायर घातला होता, फक्त ते नाहीये. ॲज अ तिथली मेमरी म्हणजे फक्त आता आमच्याकडे फोटोज राहिलेले आहेत. बाकी हे सगळं खूप जबरदस्त झालेलं आहे. खूप छान आम्ही एन्जॉय केलं. कन्याकुमारीला गेलो होतो, तिथला आहे. आणि ग्लास ब्रिज आहे, सो तो सुद्धा आम्ही शूट केलं होतं. भरपूर रील्स बनवले होते. त्यानंतर बीचवरती सुद्धा भरपूर एन्जॉय केलं होतं. काही रील्स बनवल्या होत्या ज्या की खरंच मी इन्स्टाला खूप सारे रील्स टाकले होते. आणि हे सगळं करत 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 ट्रिप मज्जा आली, इतकी मज्जा आली. जर तुम्हाला केरळसाठी जायचं असेल तर तुम्ही हिवाळ्यामध्ये जा, एवढंच मी सजेस्ट करेल. कारण तिथे माहिती का, नंतर जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाता ना, तर खूप दमट वातावरण असतं, खूप जास्त ह्युमिडिटी असते. आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यात जाता तर खूप अतिमुसळधार पाऊस असतो. त्यामुळे हिवाळा ऑलवेज बेटर असते. कुठेही फिरायला जायचं म्हटलं ना, तर हिवाळा ऋतू असा असतो की आपण म्हणजे एन्व्हायरमेंट पण छान असतं, वातावरण मस्त असतं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे की आपल्या जवळ जर मुलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक बेटर असतं आणि आपल्यासाठी सुद्धा. म्हणजे थंडी सुद्धा वाजते, गरमी सुद्धा होते. चालल्यामुळे आपल्याला कसं नाही का गरमी होते, तर थंडीच्या वातावरणाने एवढं जाणवत नाही. आणि त्यानंतर मग हा आमचा डे 1 होता. तेव्हा त्या दिवशी ना थोडेसे मळ्यामध्ये म्हटलं चला आपण फोटो वगैरे काढूयात. तर या दिवशी मी 9 ते 10 हाच तो आउटफिट आहे. 9 ते 10 वेळेस मी उलटी करून माझी झाली होती. आणि माझ्यामुळे ती झिपलाईन, मला तरी वाटतं मी जर चांगली असते तर आम्ही नक्कीच ते झिपलाईन केलं असतं. तर आमची झिपलाईन मात्र केरळमधली राहिली. तुम्हाला जर केरळला काढायचं असेल ट्रिप तर मी आवर्जून सांगेल झिपलाईन सगळ्यात पहिले करा. तुमचं राहो का ना राहो, कारण ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे गेलं आणि ते नाही झालं असं होऊच नाही शकत. आता हे जे तुम्ही बघताय हे आमचे BTS आहे, पण अजून सुद्धा हे माझ्याकडनं एडिट झाले नाही. जेव्हा आता मी हा व्लॉग एडिट करते तेव्हा मला माझ्या डोक्यात आलं की चला आपण हे सुद्धा नक्कीच टाकूयात म्हणून. कारण काही काही गोष्टी आपण शूट करून येतो, करतो काही आणि काही डोक्यातूनच निघून जातात. आणि हे सगळं करत असताना कधी कधी मुलं काय करायचे ना, रुसून जायचे. त्यात माझी निर्वी सगळ्यात एक नंबर होती रुसण्यासाठी. तर इथे तिचं तेच रुसणं चालू होतं. तिला काय झालं होतं आता मलाही आठवत नाही, पण इथे रुसून बसली होती ती. आणि तिच्या पप्पाचं तिचं मनवणं सुरू होतं. काय व्ह्यू आहे मंडळी हा, ओ माय गॉड. म्हणून खरंच खूप भारी आहे, खूप भारी आहे. म्हणजे खरंच तिथले चहा कशी बनते ते सुद्धा आम्ही बघितलं. ते पूर्ण डिटेल व्हिडिओ मी शूट केलेला होता, पण काही हरकत नाही. त्यानंतर इथलं वरती आल्यानंतर जो काही वातावरण आहे ना हे जबरदस्त आहे. आणि इथे हे जो स्पॉट आहे हा स्पॉट बघण्याचा सुद्धा आय थिंक एर्वाकुलम असं काहीतरी होतं, नॅशनल पार्क. हा, एर्वाकुलम नॅशनल पार्क याचं नाव होतं. आणि हे काही महिनेच उघडं असतं. नंतर त्यामध्ये जो काही बाकीचे महिने असतात ते ना ते बंद असतं. आणि आम्ही ज्या महिन्यात गेलो होतो जानेवारीमध्ये, तर ते आता जानेवारी एंडला बंद होणार होतं. 4-5 महिने ते बंद असतं आणि नंतर पुन्हा खुलतं. कारण तुम्ही जी पहिली गोट बघितली ती गोट जी आहे ती तेव्हा प्रेग्नेंट असते म्हणून तेव्हा ते बंद असतं. आणि त्यानंतर मग तिचा ब्रेस्ट फीडचा टाईम असतो, ब्लिडिंगचा टाईम असतो. त्यानंतर 4-5 महिने ते बंद राहतं. त्यामुळे आम्हाला तेही बघायला भेटलं. त्यामुळे केरळला आलो तर त्याचं सार्थक झालं असं झालं. आणि हा ग्लास ब्रिज तर हा खूप जबरदस्त लॉंग ग्लास ब्रिज आहे. एवढी हवा होती मंडळी, म्हणजे अक्षरशः तुम्ही बघू शकता पूर्ण असे केस असे हे होऊन गेले होते, इतकी प्रचंड हवा होती. आणि हा आमचा ना तिथला जो आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला हा कन्याकुमारीला सकाळी आम्ही लाईक सकाळी 2 वाजता उठून इथे आलो होतो. आम्ही सनराईज बघितला आणि सनराईज बघितल्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी त्रिवेंद्रम जे आहे ते कव्हर करायचं होतं. तर हा आमचा लास्ट टू त्याच्या बिफोरचा दिवस होता. आणि आम्ही खूप जास्त मस्त केरळ एन्जॉय केलंय, मज्जा आली. आणि यस, नेक्स्ट ट्रिपसुद्धा नक्कीच आपण काढूयात आणि असेच मेमरीज कलेक्ट करूयात. यूट्यूबचं मला एक गोष्ट खूप आवडते की आपल्या ज्या मेमरीज आहेत ते खूप कलेक्ट होतात. त्यामुळे मला खरंच खूप आवडतं. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल आणि माझ्यासोबत तुमच्यासुद्धा मेमरीज ज्या आहेत त्या माझ्यासोबत ताज्यातवाने झाल्या असेल किंवा तुम्ही केरळ फिरून आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो लाईक करा, फॉलो करा. चलो बाय.